नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण काल एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये पीक विमा 2025 जो मंजूर झालेला आहे तर तो जिल्ह्याने आकडेवारी शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये केला होता। परंतु त्यामध्ये शेतकरी बांधवांनी आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आमचा पीक विमा स्टेटसवरती रक्कम ही 0 दाखवत आहे, मग आम्हाला पीक विमा मिळणार का? तर काही शेतकरी बांधवांचं असंही म्हणणं आहे जो पीक विम्याची रक्कम स्टेटसवरती दाखवत आहे ती अगदी तुटपुंजी आहे, त्यामध्ये आमचं काहीही होणार नाही, म्हणजे आम्हाला काहीही मदत होणार नाही। हा जो पीक विमा रक्कम दाखवत आहे ती अगदी मिळून सुद्धा न मिळण्यासारखी आहे। म्हणजे काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आपण जो मोबाईलला रिचार्ज मारत असतो तो रिचार्ज सुद्धा त्यापेक्षा महाग असतो, एवढी रक्कम आमच्या स्टेटसवरती दाखवत आहे। मग खरोखर शेतकरी बांधवांना पीक विमा जो मिळणार आहे किंवा मंजूर झालेला आहे तो नक्की किती मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही मित्रांनो, जसं की सोशल मीडियावरती तुम्हाला असं सांगितलं जातंय की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा मिळणार। मग खरोखर 17,500 रुपये पीक विमा मिळणार का? कारण काही शेतकरी बांधव आज जर आपण पाहिले तर खूप नाराज आहे ज्यावेळेस त्यांच्या पीक विमा स्टेटसवरती रक्कम दाखवत आहे। काही शेतकरी बांधवांना 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये अशा प्रमाणामध्ये रक्कम दाखवत आहे। फक्त आणि फक्त अहिल्यानगर आणि नांदेड जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो थोडासा दिलासादायक आहे। परंतु इतर जिल्हे जर आपण पाहिली तर या जिल्ह्यांमध्ये जी पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली आहे अगदी कमी प्रमाणात आहे। आणि हा जो पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या काही कामाचा नसणार आहे, म्हणजे शेतकरी बांधवांना विशेष काही मदत त्या पीक विम्याच्या माध्यमातून होणार नाही। आता आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं जर मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर असं स्पष्ट होतंय की आपल्या मोबाईलला आपण जो रिचार्ज मारत असतो तो रिचार्ज सुद्धा या पीक विम्याच्या रकमेपेक्षा जास्त मारत असतो आणि तो फक्त 1 महिन्याचा। आणि आपल्याला जी पीक विम्याची रक्कम मिळणार आहे 2026 मध्ये ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्या संपूर्ण वर्षाचा जो पीक विमा मिळणार आहे तो त्या 1 महिन्याच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा सुद्धा कमी आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। मग खरोखर आता शेतकरी बांधवांनी आपल्या मागील व्हिडिओमध्ये एका शेतकरी बांधवाची कमेंट्स आलेली आहे की आम्हाला जो पीक विमा मिळणार आहे तर त्यामध्ये मोबाईलचा रिचार्ज सुद्धा होणार नाही किंवा मग मोबाईलच्या रिचार्ज एवढाच पीक विमा आम्हाला मिळणार आहे। तर त्या शेतकरी बांधवांचं खरोखर मनापासून अभिनंदन, कारण आज जर आपण पाहिलं तर शेतकरी बांधव कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलायला तयार नाही आहे, परंतु या शेतकरी बांधवाने निदान आपलं मत तरी त्या कमेंट्सच्या माध्यमातून तरी मांडलेलं आहे। आज जर आपण पाहिलं मित्रांनो, शेतकरी बांधवांवरती ही परिस्थिती का ओढावली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर कोणी असेल तर ते आहे फक्त आणि फक्त आजपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांवरती अनेक अन्याय झालेले आहे, परंतु कुठेही शेतकरी बांधव उभा राहताना आपल्याला पाहायला भेटलेला नाही। दुसऱ्या क्षेत्र जर आपण पाहिलं, व्यापारी वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, इतर कुठलेही वर्ग असू दे त्या वर्गांमध्ये एकी आपल्याला पाहायला भेटते, परंतु एकमेव असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला एकी पाहायला भेटत नाही आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी बांधव। आज तरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आज शेतकरी बांधव असं एक व्यक्तिमत्व आहे की ते शेतकरी बांधव स्वतःवरती कितीही अन्याय होऊ द्या तरी सुद्धा लढायला तयार नाहीये, पुढे यायला तयार नाहीयेत। कारण इतर कुठलेही वर्ग असू दे, नोकरदार वर्ग असू दे, व्यापारी वर्ग असू दे, शिक्षक वर्ग असू दे, कुठलाही वर्ग असू दे, यामध्ये आपल्याला एकी पाहायला भेटते, परंतु एकमेव असा वर्ग आहे की तो आपल्यावरती कितीही अन्याय झाला तरी बोलायला तयार नाहीये, तो म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी बांधव। आज आपल्यावरती ही जी परिस्थिती ओढावली आहे त्याला आपणच जबाबदार आहोत, कारण राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल, त्यानंतर आता पीक विमा असेल, ही जी रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाते खरोखर पुरेशी आहे का हा प्रश्न आपण स्वतःच आपल्याला विचारायला हवा। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांचा योग्य विचार केला जात नाही। जी रक्कम दिली जाते त्याने तोंडाला काळं फासण्याजोगी रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाते आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे पुन्हा एकदा आता जो 2025चा पीक विमा जमा झालेला आहे त्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती ओढावलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपण पीक विम्यावरती जे काही व्हिडिओ बनवलेले आहे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की 2025 मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा दिला जाणार, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे। हेक्टरी 17,500 रुपये असा कुठल्याही शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 मध्ये मिळणार नाही। हा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या आहे, आपण कुठल्याही व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं नाही की हेक्टरी 17,500 रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पहिल्यापासून आपण सतर्क केलेलं आहे आणि आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वीच ओढावलेली आहे, कारण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे ट्रिगर आहे ते ट्रिगर 2025 मध्ये हटवलेले आहे आणि त्या ट्रिगरनुसार कुठल्याही शेतकरी बांधवाला वैयक्तिक पीक विमा 2025 मध्ये मिळणार नाही, म्हणजेच खूप कमी पीक विमा तुम्हाला दिला जाणार आहे।
आता यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं असं म्हणणं आहे की जरी आता जी कालच्या व्हिडिओमध्ये आपण आकडेवारी जाहीर केलेली आहे त्या आकडेवारीनुसार आकडेवारी जर आपण पाहिली तर खूप मोठी वाटते, परंतु त्या जिल्ह्यामध्ये त्या आकडेवारीचं जर विभाजन केलं तर ती शेतकरी बांधवांना खूप कमी प्रमाणामध्ये ती रक्कम जमा होणार आहे. कारण 2025मध्ये 100% शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाला जर त्या आकडेवारीचं विभाजन केलं तर अगदी तुटपुंजी रक्कम त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. त्यामुळे जसं की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान केलं होतं की हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा मिळणार, परंतु तो तसा मिळणार नाही आहे. या अगोदर पण आपण सांगितलेलं आहे, आज पण सांगतोय आणि याला जबाबदार आहे. आपण जर पाहिलं आता काही शेतकरी बांधवांची मतं आम्ही जाणून घेतली, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आता जो शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो खूप कमी प्रमाणामध्ये आहे. मग आता शेतकरी संघटना काय करताय, परंतु त्या शेतकरी बांधवांना आपलं एकच सांगणं आहे की शेतकरी संघटनेने शेतकरी बांधवांचे प्रश्न उचलण्याचा ठेका घेतलेला नाही. आणि आज जर आपण पाहिलं कुठलीही शेतकरी संघटना असू दे, त्या ज्यावेळेस शेतकरी संघटना ज्यावेळेस शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरतात त्यावेळेस अगदी कमी लोक त्यांच्या मागे उभे राहतात. म्हणजे आपणच शेतकरी बांधव त्यावेळेस उपस्थित राहत नाही आणि ही आहे वस्तुस्थिती. त्यामुळे आज शेतकरी बांधवांसाठी पुढे येण्यासाठी सुद्धा कोणी उभं राहत नाही. याला एकमेव जबाबदार आहे ते म्हणजे आपणच. कारण आपल्या शेतकरी बांधवांचं असं आहे की तो चाललाय तर त्याला जाऊ देत, मी कशाला जाऊ, असं एकमेव मत प्रत्येक शेतकरी बांधव आज ठरवत आहे. जर दुसऱ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं तर आपण असं शेतकरी बांधवांची अशी रीत आहे की ते असं म्हणतात त्याचं नुकसान झालं होऊ देत, माझं तर नुकसान झालेलं नाही. आणि यामुळे आज शेतकरी बांधव सर्वात मागे राहिलेला आहे. जर शेतकरी बांधवांनी एकी केली, आता समजा राज्य शासनाच्या माध्यमातून जो पीक विमा मंजूर झालेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांची एकी होणं. आज जर तुम्ही शेतकरी बांधवांनी एकी केली नाही तर जो मंजूर झालेली रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये एक दिवस जमा होईल आणि ती तुम्हाला गुपचूप घ्यावी लागणार आहे जर तुम्ही आज आवाज उठवला नाही तर. आणि शेतकरी बांधवांचं हेच आजपर्यंत घडत आलेलं आहे की राज्य शासन असू दे किंवा कोणीही असू देत, कोणी येतं शेतकरी बांधवांवरती दोन टोले लगावून जातं आणि शेतकरी बांधव मात्र त्या ठिकाणी गप्प राहतो. कारण 2025मध्ये आपण अनेक विधाने पाहिलेली आहेत की शेतकरी बांधवांवरती अनेक विधाने करण्यात आली. कुठल्याही मंत्र्यांच्या माध्यमातून असेल, आमदारांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांवरती अनेक प्रकारच्या टीका झाल्या, परंतु शेतकरी बांधव त्या ठिकाणी गप्प राहिला आणि त्याचा परिणाम आता शेतकरी बांधवांना भोगावा लागतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा. आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं वेगळं बोललेलं आहे, त्याबद्दल जर कोणा शेतकरी बांधवांचं मन दुखावलं तर त्याबद्दल सॉरी. आणि हो, शेतकरी बांधवांच्या काळाची गरज आहे की शेतकरी बांधवांनी एकत्र यावं तरच आजच्या युगामध्ये या राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही शेतकरी बांधवांसाठी योजना राबवल्या जातात त्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी एकी दाखवली नाही तर शेतकरी बांधव येथे टिकणार नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.